मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला होता। या घटनेमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे। हा पुतळा तयार करण्याचे काम कल्याणमध्ये वास्तव्याला असणाऱ्या जयदीप आपटे याला देण्यात आले होते। त्याने अवघ्या 6 ते 7 महिन्यांमध्ये हा पुतळा उभारला होता। मात्र हा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार झाला होता। या सगळ्यानंतर जयदीप आपटे याला कोणाच्या ओळखीने नौदलाने शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले असा सवाल निर्माण झाला होता। जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा अनुभव नव्हता, मात्र तरीही त्याच्यासारखे अनुभव नसलेल्या व्यक्तीला शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा 28 फुटांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले अशी शंका उपस्थित करण्यात आली होती। आता याच जयदीप आपटेबद्दल आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। जयदीप आपटे यांनी LS रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स मधून कमर्शियल आर्टची पदविका घेतल्याचे सांगितले जाते। त्यांनी शिल्पकलेचे अधिकृत शिक्षण घेतले होते की नाही याबाबत आता सवाल उपस्थित केला जात आहे। शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी जयदीप आपटे याच्या शिल्पकलेच्या ज्ञानाबद्दल शंका उपस्थित केली। त्यांनी असं म्हटलंय की जयदीप आपटे आणि माझा परिचय नाही, त्याने रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवी घेतली असे सांगितलं जात आहे, पण रहेजाला शिल्पकलेचा विभागच नाही असा सवाल प्रमोद कांबळे यांनी उपस्थित केलाय। एखाद्याला पुतळ्याचे काम देताना त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण घेतले आहे का हे तपासायला पाहिजे होते। मला जयदीप आपटेच्या शिल्पकलेच्या शिक्षणाबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून जयदीप आपटे फरार आहे। मालवण पोलिसांचे पथक त्याच्या कल्याणमधील घरी जाऊन आले, मात्र या घराला टाळे होते। यानंतर पोलिसांनी जयदीप आपटे याच्या पत्नीकडे देखील चौकशी केली होती। त्याची पत्नी माहेरी जाऊन राहिली आहे, परंतु पोलिसांना अद्याप जयदीप आपटेला शोधून काढता आलेलं नाहीये। जयदीपने स्वतःच मुलाखतीत असे म्हटले होते की मी शिवरायांचा पुतळा उभारण्यापूर्वी 2 ते 3 फुटे पुतळे तयार केले होते, त्याशिवाय कोणताही अनुभव माझ्याकडे नव्हता। त्यामुळे नौदलाने नेमक्या कोणत्या निकषाच्या आधारे जयदीप आपटेला हे काम दिले असा सवाल आता निर्माण झालाय।